सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बदलापूर येथील आपल्या 2 चिमुकल्या बहिणींवर लैंगिक शोषण करणाऱ्या अक्षय शिंदे या गुन्हेगाराला महाराष्ट्र पोलिसांनी एन्काउंटर करून यमसदनी पाठवले। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे। आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी दुपारी 1:30 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक रोडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून पेढे वाटून फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला व महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले। या घटनेची सर्वात पहिली दखल आमच्या बदलापूरच्या महिला रणरागिणींनी घेतली होती, त्यामुळे या पीडित कुटुंबियांना न्याय मिळाला। यावेळी नाशिक रोड विभागाध्यक्ष प्रकाश बंटी कोरडे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाने, नाशिक शहर संघटक नितीन पंडित, नाशिक शहर पदाधिकारी धरम गोविंद, दत्ता कोठुळे, रोहन देशपांडे, नितीन धानापुणे, शशिकांत चौधरी, उमेश भोई, दीपक बोराडे, भाऊसाहेब ठाकरे, आदित्य कुलकर्णी, मयूर रत्नपारखी, वैभव शिंदे, विजय सूर्यवंशी, महिला आघाडी, भानुमती आहिरे, मीरा आवारे, प्रियंका पटेल, विशाल हांडा, सोमेश शर्मा, संदीप राशवेरे, राजेंद्र कल्याणी, किशोर मनोहर आदी उपस्थित होते। बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर काल नराधम अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला। खरं तर या नराधमाने ज्या प्रकारे लहान लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता, त्या घटनेच्या निषेधार्थ आज खरं तर त्याचं काल एन्काउंटर झालं आणि त्या एन्काउंटरच्या पार्श्वभूमीवर खरंच एक आनंदाचं वातावरण आहे की अशा नराधमांना ही शिक्षा मिळाली पाहिजे। अजून तर खरं तर छत्रपतींच्या शासनामध्ये असे अत्याचार करणाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांचे डोळे काढून त्यांना खाली कडेलोट होत होता, असंच शासन या वेळेस कालचा एन्काउंटर झाला अशी भावना यावेळेस मनाला वाटली। म्हणून याच्या पुढे असे कोणत्याही नराधमांनी असं कोणत्याही प्रकारचं केला तर त्याचं एन्काउंटरच झालं पाहिजे जागच्या जागी, अशी खरं तर आमची मागणी आहे। आणि कालचं एन्काउंटर झालं, खरं तर फार फार मनाला खूप सुखद वाटलं की नाही अजूनही शासन आणि कायदा या देशामध्ये आहे आणि याच्या पुढं अशा घटना होता कामा नये, लहान लहान मुलींवर महिलांवर अत्याचार होता कामा नये, हे खरं तर आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक रोड विभागाच्या वतीने या घटनेच्या पार्श्वभूमीवर पेढे एन्काउंटर झाला, त्या निमित्ताने पेढे वाटप, फटाक्याची आतिषबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। छत्रपतींच्या पुतळ्यासमोर, त्याचप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याही पुतळ्यासमोर आम्ही फटाक्याची आतिषबाजी आणि पेढे वाटप करणार आहे। पालघर मधला जो आरोपी होता अक्षय शिंदे, ज्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या चिमुकल्या मुलींवरती लैंगिक शोषण करून अत्याचार केला होता, त्याचा एन्काउंटर झाला आणि ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर या देशामध्ये एक आनंदाची बातमी आहे। काही लोक या विषयी संशय व्यक्त करतायत, विविध प्रश्न विचारतील, परंतु त्यांना आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एकच सांगायचं आहे की तुम्ही त्या आरोपीच्या बाजूने आहात की महाराष्ट्र पोलिसांच्या बाजूने आहात। आणि महाराष्ट्र पोलिसांनी ही जी काही कामगिरी केली ही गौरवास्पद कामगिरी आहे। गौरवशाली भारत पुढे नेण्यासाठी अत्यंत आवश्यक अशी कामगिरी होती आणि ज्या पोलिसांना यामध्ये दुखापत झाली त्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना याबद्दल चिंता व्यक्त करते आणि त्यांना लवकर बरं वाटावं अशी देखील अपेक्षा व्यक्त करते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की शरिया कायदा झाला पाहिजे। यापुढे जर या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये जर अशा घटना घडल्या, महिलांच्या बाबत जर कुठला अत्याचार झाला, त्यांचा चौरंग केल्याशिवाय शांत बसू नका हीच एक इच्छा व्यक्त करतो आणि सगळ्या महाराष्ट्र पोलिसांचे, संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो।